कष्टाला पर्याय नाही। वेणुताईच्या घरी हलकल्लोळ माजला होता। सगळ्यांचा आक्रोश चालू होता। मुळातच अत्यंत गरीब कुटुंब। वेणुताई व सदानंद आणि त्यांची 2 मुले। सदानंद एका गृहनिर्माण सोसायटीत पहारेकरी होते। आज ते रस्ता ओलांडत होते। त्यांना गाडीने ठोकरले, जागीच प्राण गेले। त्यांचे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले। आधीच तुटपुंजे उत्पन्न, आता तेही नष्ट झाले। पहिले 15-20 दिवस कसेबसे गेले, मग मात्र हाल सुरू झाले। दुपारी जेवायला मिळाले तर संध्याकाळी नाही, संध्याकाळी मिळाले तर दुपारी नाही, अशी स्थिती। वेणुताईंनी धुण्या भांड्यांचे काम मिळवले। कधीमधी त्या घरातून त्यांना काहीतरी खायला मिळे, मात्र दुकानदार उसने देईनात। नवीन दिवसे नवीन संकटे घेऊन येई। एके दिवशी शेजारचे नंदूकाका आले। त्यांनी नवीन मार्ग दाखवला। तयार कपड्यांच्या कंपनीचे काम होते। कंपनी कपडे बेतून देते, ते शिवून दधायचे, नगानुसार पैसे मिळतात। वेणुताईने विचार केला, हे काम जमेल, पण शिलाई मशीन कुठून आणायची? नंदूकाकांनी ही अडचणे दूर केली। हप्त्यांवर मशीन घेऊन दिली। वेणुताई कामे करू लागली। भराभर कपडे तयार होऊ लागले। कंपनी खुश झाली, अधिक पैसे मिळू लागले। त्यांची मुलेही शिलाई शिकली। आणखी एक मशीन घेतले, अधिक पैसे मिळू लागले। कष्ट खूप करावे लागले, पण परिस्थिती पालटली। दारिद्र्य संपले, मुले शाळेत शिकू लागली, त्याचबरोबर शिलाईची कामेही करू लागली।